Hello students, welcome to my channel Srishil Khede. I am Srishil Khede. My channel name is also Srishil Khede. Students, today we are going to understand a very beautiful topic, the fall of Troy. So let's start. We will see the lesson line by line. The fall of Troy means the Troy is the name of a city and फॉल मीन्स अधपतन होणे. म्हणजे ट्रॉयचे अधपतन किंवा नाश कसं झालं. फॉल मीन्स अधपतन होणे, नाश होणे. तर ट्रॉय या शहराचा नाश कसा झाला याविषयी या लेसनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. इलियाड म्हणजेच इलियम किंवा त्यालाच ट्रॉय असेही म्हणतात. तर ही एक समृद्ध असं शहर आहे. ट्रॉय हा एक समृद्ध असा शहर आहे. त्यालाच इलियाड किंवा इलियम किंवा ट्रॉय असेही म्हणतात. तर हा जो काही शहर आहे हा जो काही एशिया मायनरपासून जवळ असलेला जो एजियन ते ब्लॅक सीपर्यंत असलेला जो एजियनपासून ते ब्लॅक सीपर्यंत आपल्याला घेऊन जातो किंवा त्या समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेला एजियन टू ब्लॅक सीपर्यंत या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेला हा शहर आहे, वसलेला शहर आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड, अगदी व्यवस्थित नैसर्गिकरित्या किंवा व्यवस्थित तो वसलेला असा शहर आहे. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हा जो शहर आहे ट्रॉय तो व्यापार आणि शेतीसाठी प्रसिद्ध आहे. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy. आणि या ट्रॉय शहराच्या समोर एक मोठासा समुद्र आहे आणि त्या समुद्रातून या ट्रॉयची जी काही जहाजं आहेत, मालवाहतूक तिथून होत असे. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. आणि ही जी काही ट्रॉयची जहाजं आहेत त्यामधून समुद्र प्रवासाद्वारे म्हणजे यामधून मालांची आणि धान्यांची आयात निर्यात होत असे. इतर दुसऱ्या देशाबरोबर आयात निर्यात या जहाजामार्फत या धान्याचं किंवा मालांची आयात निर्यात केली जात असे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. आणि या ट्रॉय शहराच्या पाठीमागं एक सर्वात उंच असा माउंट इडा नावाचा शिखर म्हणजेच पर्वत आहे. पीक मीन्स शिखर किंवा पर्वत. तर माउंट इडा नावाचा एक मोठा शिखर किंवा पर्वत आहे त्या ट्रॉय शहराच्या पाठीमागील बाजूस. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि या शिखरातून किंवा या पर्वतामधून अनेक असे पाण्याचे प्रवाह किंवा नद्यांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो की जिथून सतत ह्या नद्या किंवा हे पाण्याचे प्रवाह झरे वाहत असतात. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आणि हे जे काही दऱ्या आहे या दऱ्यामध्ये असलेले जे काही डोंगर आहेत, हिल्स मीन्स डोंगर किंवा टेकड्या आणि व्हॅलीज मीन्स दरी. तर या दऱ्यामध्ये असलेल्या डोंगरामध्ये अनेक सुपीक असं जमीन आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी असलेलं आणि सुपीक असं जमीन आपल्याला या दऱ्याच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स. आणि या सुपीक अशा फर्टाईल मीन्स सुपीक अशा सुपीक फील्ड्स मीन्स शेती. या सुपीक जमिनीमध्ये शेतीमध्ये मक्याचे पीक किंवा मक्याचे पीक ही ते लोक घेत असलेले आपल्याला दिसून येतात. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज.
आणि येथील जे काही जनावरं आहेत, कॅटल्स मीन्स जनावरे, फिडिंग मीन्स चरणे, येथील हे जनावरे तर या गवताळ हा जो काही प्रदेश आहे, मिडोज मीन्स गवताळ प्रदेश जो आहे, अगदी समृद्ध असा रिच ग्रास ऑफ द मिडोज, म्हणजे अगदी समृद्ध असा गवताळ प्रदेश असलेला भाग असलेल्या भागात येथील जनावरे तिथे चरत असतात. फाईल शी फेड ऑन द स्लूप्स ऑफ द हिल्स. आणि इतकंच नाही तर या डोंगरांच्या उतार्यावर ह्या मेंढ्या चरतात. Around their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. आणि या ट्रोजन लोकांनी आपल्या ट्राय या शहराभोवती किंवा सभोवती एक मोठा असा मजबूत आणि शक्तिशाली असा प्रचंड मोठा असा भिंत बांधलेला आहे, की जेणेकरून समुद्रावरून येणारे शत्रू सहजासहजी त्यांच्या शहरावर हल्ला करू नये म्हणून त्यांनी आपल्या शहराच्या सभोवताली एक प्रचंड मोठा भिंत बांधलेला आहे. We can see there the Trojans had built a very strong wall around their city, and in this way that no one enemy can attack on them easily, and that's why they built a very strong wall around their city. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. आणि तो भिंत इतका व्यापक विस्तृत असा होता की ज्यावर लोक बसू शकत होते, चालू शकत होते, उभारू शकत होते. That wall was so broad that people could stand, sit and walk on it. The great gate stood open and people could go to the seashore outside and come in as they pleased. आणि या भिंतीला हा प्रचंड मोठा जो काही भिंत होता त्यांच्या शहरासोबत भोवताली, तर त्या भिंतीला एक मोठा असा एक फाटक होता, गेट होता, की ज्यामधून हे ट्रोजन लोक, ट्रायमधील लोक त्या गेटमधून शहरात समुद्राच्या किनाऱ्यावर जात असत आणि तिथे पुष्कळपणे आनंद मौज मजा केल्यानंतर ते पुन्हा त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा ते आत येत असत त्याच गेटने. बट इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. परंतु युद्धाच्या काळात हे जे भिंतीचे फाटक आहे, प्रचंड मोठा फाटक त्या भिंतीला असलेला, ते बंद केलं जायचं. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि असे फाटक बंद केल्यामुळं तो शहर एक भक्कम अशा किल्ल्यासारखं बनून जायचा. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. अगदी संपूर्ण हल्ल्यापासून तो सुरक्षित व्हायचा. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. मग त्या भिंतीमुळे त्या शहराचं संरक्षण होत असे. इतकंच नाही तर त्या शहराच्या पाठीमागं असलेले जे काही उंच उंच डोंगर आहेत किंवा पर्वत आहे माउंट एडा नावाचा, याच्यामुळेही शत्रूंना पाठीमागून देखील त्यांच्या शहरावर हल्ला करता येत नसे. थस ट्राय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. आणि अशा प्रकारे ट्राय हा एक मजबूत सिटी होता, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. आणि हा शहर या भिंतीमुळं अगदी मजबूत बनलेला होता. या भिंतीच्या संरक्षणामुळं हा शहर अगदी शक्तिशाली असा बनला होता, मजबूत असा बनला होता. आणि इतकंच नाही तर त्यांचे जे काही ब्रेव्ह सोल्जर्स आहेत, शूर सैनिकामुळं आणि त्यांच्या त्या समर्थनामुळं देखील त्यांच्यावर कोणीही सहजासहजी हल्ला करू शकत नसे. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. परंतु सर्व ग्रीकचे जे काही योद्धे आहेत त्या सर्वांनी या ट्राय किंवा ट्रोजन लोकांविरुद्ध, या ट्राय शहराविरुद्ध युद्ध पुकारलं. टू डिक्लेअर द वॉर मीन्स युद्ध घोषित करणे. तर अगेन्स्टच्या विरुद्ध, अगेन्स्ट द ट्रोजन्स म्हणजे इथं या ट्राय शहराविरुद्ध, या ट्रोजन लोकांविरुद्ध या ग्रीक योद्ध्यांनी, हिरोज मीन्स योद्धे, वॉरियर्स, यांनी युद्ध पुकारलं. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्राय. हा पॅरिस जो आहे तो प्रिन्सचा राजकुमार आहे. ही वॉज द प्रिन्स ऑफ ट्राय. पॅरिस वॉज द
प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परसिडेड हेलन, आणि त्यानं या हेलनची मनधरणी केलेला होता किंवा हेलनला पटवून सांगून तो तिला ट्रॉयला घेऊन आलेला होता. आणि हेलन कोण होती? हेलन वॉज अ वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनेलॉस, आणि हेलन म्हणजे ग्रीक राजा मेनेलॉसची ती पत्नी होती. टू एलप विथ हिम, की जी या पॅरिस जो आहे, जो प्रिन्सचा राजकुमार त्याच्यासोबत ती एलप मीन्स पळून आलेली होती. टू एलप मीन्स पळून जाणे, टू रन अवे. ती कुणासोबत पळून आली होती? सी एलप विथ पॅरिसबरोबर ती पळून आली होती ट्रॉयला. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि तो तिला ट्रॉयला घेऊन आलेला होता हा पॅरिस म्हणजे ट्रॉयचा राजकुमार. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. आणि त्यामुळं हे जे काही ग्रीक आहेत त्यांना हा जो काही पॅरिसनं केलेलं वाईट कृत्य आहे त्याचा बदला घ्यायचा होता. टू रिवेंज मीन्स बदला घेणे. They sailed to Troy and laid siege to the city. आणि शेवटी हे सर्व ग्रीक जे काही योद्धे आहेत, वॉरियर्स, हे ट्रॉयकडं प्रवास करू लागले, समुद्र प्रवास करू लागले आणि त्या किनाऱ्यावरती येऊन त्या शहराभोवती त्यांनी वेढा दिला. ट्रॉय या शहराभोवती या ग्रीक आर्मीनं किंवा या हिरोनी, या सैनिकांनी काय केलं? वेढा दिला. टू सीज मीन्स वेढा देणे. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. आणि ट्रोजन लोक हे ट्रोजन मीन्स हे ट्रॉय देशातील लोक या ग्रीक लोकांबरोबर जिक्रीचा लढा दिला. फाउट हार्ड मीन्स जिक्रीचा लढा देणे. आणि जवळजवळ हा जो काही सीज आहे, हा वेढा, सीज मीन्स वेढा, कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स, जवळजवळ 10 वर्षापर्यंत वेढा तसाच होता. द फायटिंग वेंट ऑन डेली, आणि तिथे रोज युद्ध होत असे. बट द सीज डिड नॉट एंड, परंतु वेढा काही संपुष्टात येत नव्हता. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एका बाजूला बघितलं तर ग्रीकांना ट्रॉय हा शहर जिंकता येत नव्हता. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर ट्रोजन लोकांनाही या ग्रीकांना तिथून त्या समुद्र किनाऱ्यावरून हुसकावून लावता येत नव्हता. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि प्रत्येक दिवशी हे ट्रोजनचे योद्धे त्या फाटकातून, गेटमधून बाहेर यायचे, आणि हे ग्रीकचेही योद्धे त्यांच्या तंबूतून, टेंट्स मीन्स तंबू, तर तंबूतून जहाजातून यायचे आणि त्या समुद्र किनाऱ्यावर त्या दोघांमध्येही युद्ध होत असे. समटाइम्स देर वेर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. समटाइम्स देर वेर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. काही वेळा त्यांच्या दोन्ही सैन्यामध्ये लढाई व्हायचं, तर काही वेळा दोन्हीकडील महान जे काही ग्रेट वॉरियर्स आहेत, हिरोज आहेत, योद्धे, त्यांच्यामध्ये युद्ध घडून यायचा. समटाइम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट. काही वेळेस ट्रोजनचे सैनिक किंवा योद्धे चांगले कामगिरी दाखवायचे. अँड समटाइम्स द ग्रीक्स, तर काही वेळेस ग्रीकांना त्यामध्ये चांगलं यश मिळायचा. बट द स्टील द फायटिंग वेंट ऑन, परंतु अद्यापही तो युद्ध चालूच होता. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. तर अनेक महान जे काही ग्रेट हिरोज मीन्स महान योद्धे जे आहेत दोन्ही बाजूचे, बोथ साइड्स मीन्स दोन्ही बाजूचे जे काही महान योद्धे आहेत, त्या युद्धाच्या काळात मारले गेले. कोर्स ऑफ द वॉर म्हणजे युद्धाच्या काळात. किल्ड मीन्स ठार मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, आणि जवळजवळ 9 वर्ष डिफेन्स करत आले होते या ट्रोजन लोकांनी त्या ग्रीकांशी. द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अखिल्स. आणि जो काही हा हेक्टर आहे, हा शूर हेक्टरचा
शूर हेक्टरला अखिल्सनं काय केलं, त्या युद्धात ठार केलं. होम नन कुड रेसिस्ट, या अखिलला कोणीही रोखू शकत नव्हता, त्याचा प्रतिकार करू शकत नव्हता. टू रेसिस्ट मीन्स प्रतिकार करणे. बट Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. त्याच्या शरीरातील तो एकच भाग असा होता, तो म्हणजे त्याचा पायाचा टाच, हिल, जो जखमी होता. वाउंडेड मीन्स जखमी झालेला होता. आणि त्या जखमी झालेल्या हिल मीन्स टाचेमध्ये पॉयझनड ॲरो जो आहे, विषारी बाण तिथं घुसला. एंटर मीन्स घुसणे, शिरणे. तर त्याच्या त्या जखमी झालेल्या टाचेमध्ये तो विषारी बाण घुसल्यामुळं, शिरल्यामुळं त्याचा त्यात मृत्यू झालेला दिसून येतो या अखिलचा. पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉयझन ॲरो. आणि इथं जो काही पॅरिस होता, जो ट्रॉयचा प्रिन्स होता, राजकुमार, तोही तशाच प्रकारे त्याच्या टाचेमध्ये पॉयझन ॲरो म्हणजे विषारी बाण शिरल्यामुळं त्याचाही मृत्यू झालेला दिसून येतो. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी. आणि हे ट्रोजन लोक स्वतःलाच त्या शहरामध्ये बंद करून घेतल्यामुळं तर तेही थकलेले होते. टायर्ड म्हणजे ते थकलेले होते आता. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. टू लॉंग मीन्स इच्छा असणे, इच्छा करणे. आणि जवळजवळ 10 वर्ष त्या शहराला वेढा दिलेला असल्यामुळं आता हे ग्रीक हिरोज किंवा सैन्यालाही आता आपल्या मायदेशी परतावं असं वाटू लागलं होतं, अशी त्यांची इच्छा होत होती. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. परंतु अद्यापही तिथं युद्ध चालूच होता. Now we will see the second part. Part second. At last Troy was taken not by force but by a trick. आणि शेवटी ग्रीकांनी ट्रॉय घेतला, परंतु तो शक्तीने नाही, नॉट बाय फोर्स, शक्तीनिशी नाही, तर बट बाय अ ट्रिक, युक्ती लढून त्यांनी तो जिंकला. इट वॉज द कनिंग ऑडिसियस who thought of a plan to obtain the victory. तो दुष्ट ऑडिसियस होता, अगदी चालाक असलेला, दुष्ट असलेला हा ऑडिसियस, की त्याच्या त्या नियोजनामुळं त्याने एक नियोजन आखला या ट्रायवर विजय मिळवायचा. तर तो काय नियोजन त्यांनी आखला ते पुढं सांगितलेलं आहे. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. तो म्हणाला की चला आपण एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया, तयार करूया. वुडन मीन्स लाकडी. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. इतकं मोठं बांधूया की ज्यामध्ये आपले सैनिक किंवा लोक लपून बसू शकतील त्या घोड्याच्या आतमध्ये. इनसाइड मीन्सच्या आतमध्ये. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि आपले काही जे काही उत्कृष्ट फायटर्स आहेत, योद्धे आहेत, त्यांना त्यामध्ये त्या घोड्याच्या आतील भागामध्ये लपता यावं, इतकं प्रचंड मोठं लाकडी घोडा बांधावया, असं तो म्हणतो. देन लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स. आणि त्यानंतर आपण आपले जे काही टेंट्स आहेत, तंबू, ते जळूया आणि इथून आपण जहाजामध्ये बसून गेल्याचा सोंग करूया, ढोंग करूया, असं तो म्हणतोय. टू प्रिटेंड मीन्स ढोंग करणे. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण इथून न जाता वी विल रिटर्न इन द नाईट. तर आपण पुन्हा रात्रीच्या वेळेस परत येणार आहोत, किंवा आपण पुन्हा रात्रीच्या वेळेस परत येऊया, असं तो म्हणतोय. व्हेन द ट्रोजन्स आर अस्लीप. जेव्हा की हे ट्रोजन लोक झोपी गेलेले असतील रात्रीच्या वेळेस. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि आपण या रात्रीच्या वेळेस हे झोपलेले असताना या ट्रॉय शहरावर हल्ला करूया आणि इथं जाळपोळ करूया, लोकांच्या कत्तली करूया, असं तो म्हणतोय. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस ऑफ द वाईज ऑडिसियस. आणि शेवटी ग्रीकचे जे काही लीडर्स आहेत, मग पुढाकार घेऊन नेते जे आहेत, ग्रीक लीडर्स, ग्रीकचे नेते लोक, ते सर्वजण या ऑडिसियसचं जे काही सल्ला आहे, ॲडवाईस, ते फॉलो करायचं ठरवतात. सो ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. आणि शेवटी तो जो काही लाकडी प्रचंड मोठा असा घोडा होता, तो एका कुशल अशा इंजिनियरकडून बांधला गेला.
स्किलफुल म्हणजे कुशल, engineer means अभियंता. And the greatest heroes, Menelaus, Odysseus himself, and other entered it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. आणि अशा प्रकारे त्या लाकडी घोड्याच्या आतील बाजूमध्ये जे लपण्यास जागा केलेली होती त्यामध्ये हा किंग मेनेलॉस होता आणि स्वतः ऑडिसियस होता आणि इतर काही लोक त्यामध्ये प्रवेश केले. आणि तो शेवटी जो व्यक्ती होता तो म्हणजे तो आर्किटेक्ट, जो हा डिझाईन केलेला होता, हा घोडा बनवण्यासाठी जो काही डिझाईन तयार केलेला होता तो आर्किटेक्टही त्यामध्ये त्यांच्यासोबत लपला, की ज्याला त्या एकट्यालाच माहीत होती की ते घोड्याची ओपनिंग म्हणजे ते काही आत दरवाजा आहे तो कुठून उघडतो, कसा बंद होतो ते फक्त त्याला एकट्यालाच माहीत असल्यामुळं तोही त्यांच्यासोबत आतमध्ये बसला. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships. आणि त्या संध्याकाळी ग्रीक लोक आपले सर्व तंबू जाळले आणि त्या किनाऱ्यावरून आपल्या जहाजातून ते निघून गेले. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार, परंतु ते फार दूर गेले नव्हते. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि केवळ एकच ग्रीक व्यक्तीला त्यांनी त्या समुद्र किनाऱ्यावर सोडून गेले होते, की जेणेकरून तो ग्रीक व्यक्ती त्या ट्रोजन लोकांना जो काही हा लाकडी घोडा आहे ते त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या शहराच्या आतमध्ये खेचून येण्यास समजावून सांगणार होता. परस्यूड मीन्स सांत्वन करणे, समजावून सांगणे. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. आणि दुसऱ्या दिवशी हे ट्रोजन लोक जागे झाले. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. आणि नेहमीप्रमाणे अपेक्षित असल्याप्रमाणे ते जे मागील 10 वर्षापासून जे चालू होतं, रोज उठणे आणि रोज त्या ग्रीकांबरोबर युद्ध करणं, जे मागील 10 वर्षापासून चालू होतं अपेक्षितप्रमाणे, तसं ते जागे झाले आणि युद्धास निघाले. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. काय आनंद आणि आश्चर्य त्यांना वाटलं पहा. Watching the sight that there were no Greek heroes or armies on the shore. त्या किनाऱ्यावर काही ग्रीकचे सैनिक किंवा योद्धे नसलेले पाहून ते खूप आनंदी झाले आणि आश्चर्यचकित झाले पहा. Here the Trojan people surprised and they were delighted watching on the shore that there were no Greek heroes or soldiers. The tents had been burnt. जे काही तंबू होते ते सर्व जाळून टाकलेले होते. The shore was deserted. आणि तो किनारा आता वाळवंट बनला होता. डेझर्ट मीन्स वाळवंट. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि सर्व ग्रीकची जी काही जहाजं होती ती सर्व तिथून निघून गेली होती. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड. आणि ते मोठ्याने वरडू लागले की शेवटी आता आपल्याला आता शांती मिळालेली आहे. अँड ओपनड वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन, ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज्ड. आणि आपल्या त्या भिंतीला असलेला जे काही प्रचंड मोठा ग्रेट गेट होता ते तिने उघडला आणि त्यातून सर्व लोक पुष्कळ संख्येने त्या समुद्र किनाऱ्यावर आले. आणि पुन्हा एकदा आपल्याला आता इथून पुढं त्या किनाऱ्यावर येता येतं, कधी पाहिजे आपल्या मनानुसार येता येतं आणि जाता येतं, ह्यानं त्यांना आता खूप आनंद झालेला होता. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. आणि नंतर त्यांनी त्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या त्या वाळूमध्ये, त्या वाळूच्या किनाऱ्यावर एक प्रचंड मोठा असा लाकडी घोडा त्यांनी पाहिला. दे गॅदर्ड राऊंड इट इन अस्टॉनिशमेंट. अस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यकारकतेने. टू सरप्राईज अमेझिंगली असा अर्थाने. दे गॅदर्ड राऊंड इट. ते त्या घोड्याच्या सभोवताली जमा झाले. इन अस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यकारक होऊन ते पाहत होते. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि तो एक उत्तम कलेचा नमुना किंवा कलाकृती होती. अगदी आश्चर्यकारक असं तो कलेचा उत्तम नमुना होता.
आणि ते पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट, आणि ते सर्वजण याविषयी आश्चर्य वाटत होतं त्यांना की घोडा कसं बांधलं असावं, अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, आणि हे ग्रीकांनी तर मागं का सोडून गेलं असावं या किनाऱ्यावरती चावडून मोठा लाकडी घोडा. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईट टुगेदर लाईंग अंडर इट, आणि त्याच वेळेस ते एक ग्रीक व्यक्तीला पाहिले की ज्याचे हात बांधले होते आणि तो त्या प्रचंड मोठा असलेल्या लाकडी घोड्याच्या खाली त्याला त्या किनाऱ्यावर सोडून गेले होते त्याचे हात बांधून. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. जेव्हा ट्रोजन लोक त्याला ओढून केसून बाजूला काढले, तेव्हा तो ग्रीक व्यक्ती फार घाबरल्याचा ढोंग करू लागला. व्हेरी फ्रायटन मीन्स फार भीती वाटली. प्रेटेंड मीन्स ढोंग करणे. फार घाबरल्याचा तो ढोंग करू लागला. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, आणि ते त्याला आज्ञा देऊ लागले की सांग की हे ग्रीक लोक इथं हा प्रचंड लाकडी घोडा किनाऱ्यावर का सोडून गेला आहे आणि तिने तो का बांधला आहे. He pretended to tremble very much and refused to speak, आणि तो पुन्हा एकदा घाबरल्याचा थरथर कापून तो घाबरल्याचा ढोंग करू लागला. अँड ही रिफ्यूज टू स्पीक, आणि तो बोलण्यास टाळू लागला, नकार देऊ लागला. टू रिफ्यूज मीन्स नाकारणे. व्हेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम, आणि जेव्हा ट्रोजन लोक त्याला जीव मारण्याची धमकी दिली, तो टू थ्रेटन मीन्स धमकी देणे. ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स स्टोरी, आणि तो त्यावेळेस त्याचं तोंड उघडला आणि तो हा पुढील चुकीची कथा, एक खोटी कथा तो त्यांना तयार करून सांगितला. फॉल्स टेल म्हणजे चुकीची कथा सांगणे किंवा तयार करून चुकीची गोष्ट सांगणे. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. हे ग्रीक जे काही होते ते जवळजवळ हा दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळं ते थकलेले होते आणि त्यामुळं ते त्यांच्या जहाजाने त्यांच्या मायादेशी गेलेले आहेत. ही सेड, तो म्हणाला. बट दे आर अफ्रेड ऑफ द लाँग वॉयेज होम टू. परंतु हा जो काही लांबचा त्यांचा समुद्र प्रवास आहे त्याने त्यांना भीती वाटलं, म्हणून त्यांनी अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. आणि त्यामुळे त्यांनी हा प्रचंड मोठा लाकडीचा घोडा या समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी तयार केलेला आहे. या समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी हा प्रचंड मोठा असलेला वुडन हॉर्स त्यांनी तयार केलेला आहे असं तो सांगतो. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. त्यांना मलाही ठार मारून या समुद्र देवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं होतं. बट आय एस्केप्ड अँड हाईड फ्रॉम देम. परंतु मी त्यांच्या तवडीतून निसटलो आणि इथे लपून बसलो, त्यांच्यापासून लपून बसलो असं तो म्हणतोय. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स. परंतु हे ग्रीक लोक इतका प्रचंड मोठा लाकडी घोडा का बनवला असेल. सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. काही ट्रोजन लोक त्याला विचारले त्या ग्रीक व्यक्तीला. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आणि तो दुष्ट लबाड होता तो त्यांना पुढील प्रमाणे उत्तर देतो या प्रश्नाचा. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर त्यांनी समोर देवतेला ऑफर करण्यासाठी देव करण्यासाठी जर लहान घोडा बनवला असता तर तुम्ही ते सहजपणे तुमच्या शहरामध्ये सिटीमध्ये घेऊन गेला असता. देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स. आणि असं केल्यानं जे काही लक आहे, जे काही भाग्य आहे ते तुमच्या पदरी आलं असतं, तुम्हाला मिळालं असता. अँड नॉट टू द ग्रीक्स. तो भाग्य त्या ग्रीकांना मिळाला नसता. तर दॅट इज वाय दे मेड इट
टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि त्यामुळं त्या ग्रीकांनी हा लाकडी घोडा इतका प्रचंड मोठा बनवलेला आहे की जे तुम्हाला सहजासहजी या गेटमधून तुमच्या शहरात नेता येणार नाही. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. आणि हे ऐकून हे ट्रोजनला खूप आनंदी झाले. टू डिलाईट मीन्स आनंदित होणे. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड. आता ते ट्रोजन लोक म्हणाले की आता ग्रीक लोक निघून गेले आहेत. अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आणि आता या भिंतीची आपल्याला गरज असणार नाही आहे. नेसेसरी मीन्स गरज. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला आपण या भिंतीला एक छिद्र करूया किंवा थोडंसं भिंत पाडून आपण या घोड्याला आतमध्ये खेचून नेऊया, असं ते ट्रोजन लोक म्हणतात. देअर वाईज प्रेस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. परंतु त्यांचा जे काही हुशार धर्मगुरू आहे तो त्यांना वॉर्निंग देतो, इशारा करतो की तुम्ही असं काही करू नका, भिंतीला छिद्र वगैरे किंवा पाडू नका तो भिंत किंवा त्याला छिद्रही करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. ही कदाचित त्यांची युक्ती असेल की जेणेमुळं आपलं काय नुकसान होईल. ही सेड. तो धर्मगुरू त्यांना म्हणतो, प्रेस्ट मीन्स धर्मगुरू. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर तुम्ही असं भिंती पाडणार असाल, जर तुम्ही भिंती पाडला तर यानं का होईल, आपल्या शहरावर संकट ओढावून घ्याल. डिझास्टर मीन्स संकट. बट दे वेर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. आणि ते सर्व इतके आनंदित होते की त्या धर्मगुरूंच्या शब्दाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. पेड नो अटेन्शन मीन्स लक्ष न देणे. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. आणि तो लाकडी घोडा आत खेचून नेण्यासाठी त्यांनी आपला जो काही प्रचंड मोठा असा भिंत होता त्याला त्यांनी छिद्र पाडला किंवा थोडा भाग त्यांनी पाडला. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रंक अँड सेलिब्रेटेड. तो संपूर्ण दिवसभर त्यांनी मेजवानी केली, पुष्कळ चांगले चांगले आहार बनवून त्यांनी मोठी मेजवानी केली आणि पुष्कळ मद्यपानही केले त्यांनी. ड्रंक मीन्स मद्यपान करणे. अँड सेलिब्रेटेड म्हणजे तो सण, तो दिवस तो साजरा केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स, त्यांच्या त्या सर्व साजरा केल्यानंतर, दे वेंट टू स्लीप. ते सर्व झोपी गेले. अँड स्लेप्ट साऊंडली. आणि गाढ झोपी गेले. स्लेप्ट साऊंडली म्हणजे गाढ झोपी जाणे. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु जो काही दिवस होता साजरा केला त्यांनी, त्या रात्री तो आनंदाचा दिवस लगेच त्या रात्रीच्या वेळेस तो दुःखामध्ये बदलणार होता. तो दिवस रात्रीच्या वेळेस दुःख आणि भीतीमध्ये आणि मृत्यूमध्ये बदलणार होता हे त्यांना माहीत नव्हता. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीकचे जहाज फार दूर गेलेले नव्हते. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय अन आयलंड. फक्त त्या एका मोठ्या बेटाच्या पाठीमागे ते लपवून बसलेले होते. दे हॅड लोअर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. त्या बेटाच्या मागं जाऊन त्यांनी आपलं जे काही नांगर आहेत जहाजाचे ते टाकून अगदी रात्र होण्याचं वाट पाहत थांबलेली होते. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक. आणि जसजसा अंधार होऊ लागला तेव्हा ते पुन्हा ट्रायकडं परत येऊ लागले. अँड द लीडिंग शिप विच वॉज ॲग्मेमॉन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. आणि जे काही सर्वात पुढं जो जहाज होता तो म्हणजे ॲग्मेमॉन्स याचा होता. आणि त्या जहाजावर एक दीपस्तंभ लावलेला होता लाकडी काठीवर. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट. फ्लीट मीन्स थवा, जहाजांचा. जो काही त्यांचा जहाजांचा थवा आहे तो परत येण्याचं हे सर्व ग्रीक योद्धे त्या घोड्यामध्ये लपलेले जे होते ते सर्व वाट पाहत होते. आणि त्यांच्यासाठी तो एक सिग्नल होता. क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. ते सर्वजण ज्या वुडन हॉर्समध्ये लपलेले जे काही मेनलॉस होता, किंग मेनलॉस, ऑडिसियस आणि इतर काही योद्धे त्या ह्याच्यातून लाकडी घोड्यातून बाहेर आले आणि त्या
ग्रीक जहाजामध्ये जे काही ग्रीकची आर्मी होते जे जहाजातून इकडं ट्रायकडं परत येत होती त्यांना त्यांनी सिग्नल दिलं. द साईड ऑफ द हॉर्स ओपनड, त्यांनी आपल्या लाकडी घोड्याचा एक बाजू उघडला. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट, आणि ते खाली उतरले. अँड ओपन द गेट्स, आणि ते खाली उतरून त्या शहराचं जे काही गेट आहे ते फाटक त्यांनी उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी, आणि ज्यावेळेस हा ट्राय शहरातील लोक सर्व झोपी गेले होते त्यावेळेस ते सर्व ग्रीक आर्मी त्या फाटक वाटे शहरात प्रवेश केले. इमिजिएटली द ग्रीक्स set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. आणि त्वरितपणे आत पोचल्यानंतर हे ग्रीक आर्मी जे आहेत, हे सैन्य या ट्रोजन लोकांच्या घरांना, टावर्स म्हणजे मनोऱ्यांना आणि पॅलेसेस म्हणजे राजवाड्यांना ते आग लावू लागले. अँड बिगॅन टू बर्न, ते जाळपोळ करू लागले. अँड किल, आणि लोकांच्या कत्तली करू लागले, ठार मारू लागले. ट्राय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिव्हिंग फ्लेम्स. आता हा ट्राय सिटी जो आहे तो अग्नीच्या ज्वालामध्ये भडकू लागला. अँड द साऊंड ऑफ शाउटिंग, आणि लोकांच्या किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज येऊ लागला. अँड द नॉईज ऑफ वेपन्स, आणि शस्त्रास्त्रांची आवाज येऊ लागलं. अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमेन, इतकंच नाही तर महिलांचा रडण्याचा आवाज येऊ लागला. द स्लीपिंग ट्रोजन्स sprang out of their beds, but they were taken by surprise. जे काही झोपलेले ट्रोजन्स लोक होते ते त्यांच्या बेडवरून जागा व्हायच्या अगोदरच त्यांना हा फार मोठा सरप्राईज मिळाला. ते आश्चर्यचकित झाले. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स. त्यांचे जे काही शत्रू होते, एनिमीज मीन्स शत्रू, त्यांचे शत्रू अगदी त्यांच्या शहरामध्ये येऊन पोचलेले होते. And many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. आणि पुष्कळ जे काही ट्रोजन लोक होते किंवा सैन्य होतं ते अंगावर चिलखत घालायच्या अगोदरच किंवा हातात शस्त्र घ्यायच्या अगोदरच त्यांना झोपेतच काय केलं होतं, मारलं गेलेलं होतं. पहा, आर्मर म्हणजे चिलखत, अँड सीज देअर वेपन्स म्हणजे ढाल वगैरे घ्यायच्या अगोदर, शस्त्र घ्यायच्या अगोदर त्यांना चिलखत वगैरे घालायच्या अगोदर काहींचं कत्तल करण्यात आली होती, त्यांना ठार मारण्यात आलेलं होतं. अ ब्राईट लाईट अप द नाईट स्काय, जो काही शुभ्र असा प्रकाश होता त्या रात्रीमध्ये, त्या अंधारात शुभ्र असा प्रकाश पडलेला होता. ॲज पॅलेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टॉवर्स वेंट अप इन फ्लेम्स. अगदी त्या ट्रायचे जे काही शहरातील घरे असतील, टेम्पल्स म्हणजे मंदिरे असतील, टॉवर्स मीन्स मनोरे असतील, ते सगळे अगदी त्या अग्नीच्या ज्वालामध्ये भडकत होत्या, जळत होत्या. द ट्रोजन्स फाऊट ॲज वेल ॲज दे कुड. ट्रोजन लोक त्यांना जेवढं शक्य होईल तितकं त्यांनी लढा दिले. बट इट वॉज ऑल इन वेन. ऑल इन वेन मीन्स निष्फळ ठरणे, मिनिंगलेस, निरर्थक ठरणे. परंतु त्यांचं हे सर्व निरर्थक ठरलं, हे युद्ध. ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. जो काही वृद्ध राजा होता प्रियाम आणि त्याचे जे काही शूर मुलं होती ते सर्वांसोबत तो स्वतःही त्या युद्धात मारला गेला आणि त्याच्या सर्व मुलांचंही कत्तल करण्यात आलं होतं, ठार मारण्यात आलं होतं त्याच्या मुलांनाही. ब्रेव मीन्स शूर. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्ज बाय द कॉन्करर्स. आणि हे जे काही कॉन्करर्स मीन्स विजेते, ते विजेते कॉन्करर्स मीन्स विजेते. मग हे ते विजेते कोण होते, तर ते हे ग्रीक होते. मग हे ग्रीक विजेते असलेले हे ग्रीक आर्मी काय केलं, या हेक्टरची जी काही पत्नी आहे तिला, त्यानंतर तिच्या वृद्ध आईला आणि तिच्या बहिणीला त्यांनी स्लेव म्हणून, गुलाम म्हणून सोबत घेऊन गेलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स. त्यांचं सदैव जो होता, भाग्य जो होता तो हेलनच्या विरुद्ध होता. व्हेन किंग मेनेलॉस रश्ड थ्रू द सिटी. जेव्हा तो किंग मेनेलॉस त्वरितपणे शहरामध्ये आला, धावून आला. लुकिंग फॉर हर, तो तिथं येऊन तिला पाहिला. अँड फाउंड हर इन हर पॅलेस, आणि तो तिला त्या ट्रायच्या राजवाड्यामध्ये येऊन पाहतो, शोधतो. शी हंग हर हेड इन शेम, आणि ती
लज्जेने तिची मान खाली घालते. अँड सॉरो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. आणि आपलं पूर्वीचा पतीला पाहून तीही फार दुःखी होते. हर व्हॉइस वॉज चॉक्ड. आता तिचा आवाज दबलेला होता. विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. आणि भावनेनं आवाज दबलेला होता आणि ती एकही शब्द बोलू शकली नाही. अँड शी कुड नॉट स्पीक. ती बोलू शकली नाही. बट मेनेलॉस फॉरगिव्ह हर. परंतु मेनेलॉस तिला माफ केला. अँड शी वेंट बॅक विथ हिम. आणि ती परत त्याच्याबरोबर निघून गेली. फॉर इट वॉज ओनली अफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. तो केवळ अफ्रोडाईट होता की ह्या हेलनचं मन तिच्या पतीपासून या हेलनचं मन जो आहे तिच्या मुलांपासून तिच्या पतीपासून वळवण्यात यश मिळवलेला होता. व्हेन मॉर्निंग केम. जेव्हा सकाळ झाली. नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी. दुसऱ्या सकाळी जेव्हा पहाट झाली, सकाळ झाली, तेव्हा जर बघितलं गेलं तर त्या रिच सिटीमध्ये, समृद्ध अशा त्या शहरामध्ये काहीच शिल्लक उरलेलं नव्हता. दॅट हॅड रेसिस्टेड अटॅक फॉर 10 years. की जो 10 वर्ष ह्या युद्धाचा प्रतिकार करत होता. So students, today here we understood the very beautiful lesson, the fall of Troy. Thank you.